आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। कारण 8 ऑगस्ट नंतर 12 ऑगस्ट आणि या दोन्ही वेळेला सुनावणी पुढे गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली नाही आणि आता उद्याही या प्रकरणात सुनावणी होणार होती, पण आता उद्या होणारी सुनावणी सुद्धा पुढे ढकलण्यात आल्याचं कळतं। त्यामुळे आता शिवसेना कुणाची आणि शिंदे गटातील आमदार अपात्र ठरणार का याबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यासाठी आणखीन काही दिवसांची, कदाचित काही आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार। दरम्यान सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख कशा पद्धतीने सुरू आहे त्यावर एक नजर टाकूयात। सत्ता संघर्षावर 4 ऑगस्टला सुनावणी झाली होती, त्यावेळेला पुढची सुनावणी 8 ऑगस्टला ठेवण्यात आली, पण त्यावेळेला सुनावणी झाली नाही। त्यावेळेला 12 ऑगस्ट ही तारीख पुढे आली, पण त्याही वेळेला सुनावणी होऊ शकली नाही। पुढे 22 ऑगस्ट पर्यंत ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। आता उद्याची सुनावणी सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे, कारण सर्वोच्च न्यायालयात जी लिस्टिंग केली जाते त्यामध्ये या केसचा अद्यापही उल्लेख नाही। बातमी विधानसभेतली। आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी निधी देताना कोणताही भेदभाव करणार नसल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। विरोधी पक्षातील आमदारांनाही आमचं सरकार निधी देणार असंही त्यांनी म्हटलं। मागच्या सरकारने जवळपास 124 आमदारांना निधीच दिला नाही, मात्र आम्ही असं करणार नाही असंही फडणवीस यांनी नमूद केलं। नियोजन विभागाच्या 580 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या पटलावर मांडण्यात आल्या होत्या, त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते। माननीय अजितदादांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की बाबा सगळ्यांना हा निधी मिळाला पाहिजे। काही अजून सन्माननीय सदस्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं। निश्चित हे सरकार हा प्रयत्न करेन की कोणावर अन्याय होऊ नये, पण त्याच वेळी ही पण आठवण मी करून देतो की गेले जवळपास 3 बजेटमध्ये आपण जर बघितलं असेल तर PWD विभाग असेल, समजा आता मगाशी दादांनी उल्लेख केला 50-50 कोटी रुपये दिले, खरंच दिले, पण PWD विभागामध्ये आमच्याकडच्या लोकांना एक फुटकी कवडी देखील मिळाली नाही मिळाली। त्यामुळे काय पद्धतीने निधीचं वाटप झालं यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले। देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारीच मांडली। दरम्यान सत्ताधारी विरोधक झाल्यानंतर विरोधक सत्ताधारी झाले आणि त्यानंतर हे पहिलं विधिमंडळाचं अधिवेशन। यातल्या काही घटना मात्र एकमेकांशी काही संबंध सांगतात का असं आता वाटू लागलंय। विरोधकांच्या भूमिकेत गेल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्या दिवसापासून प्रचंड आक्रमक झालेले दिसले। अधिवेशनात मुंडेंची तोफ सत्ताधाऱ्यांवर कडाडली। धनंजय मुंडे सरकारच्या विरोधात घोषणा देत होते, तर मंत्रीपद न मिळालेल्या नेत्यांसाठी सुद्धा त्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांच्या इथे आवाज उठवला। आज सभागृहात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी निशाणा साधला। एरवी मितभाषी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मग सभागृहातच मुंडेंच्या आरोपांची पुरेपूर परतफेड केली। पण हे प्रकरण एवढ्यावरतीच थांबलं नाही। संध्याकाळी करुणा शर्मा थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधिमंडळ परिसरात आल्या। या घटना वेगवेगळ्या आहेत, पण या घटनांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही असं मात्र सांगता येणार नाही। तिकडे विधानसभेमध्ये धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीवरून विधानसभेत गदारोळ झाला। धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, मात्र यानंतर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी षटकारच ठोकला। की माननीय मुख्यमंत्री मोदयांचं नाव एकनाथ आहे, ते आता महाराष्ट्राचे नाथ आहेत आणि अध्यक्ष महाराज ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर निर्णय काय घेतला। माझी माननीय मुख्यमंत्री मोदयांना अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातूनच विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राचं एकनाथच राहावं, ऐकनाथ होऊ नये। काटवाटी गुवाहाटी चलो गुवाहाटी
धनंजय मुंडे पण तिकडे होते, सगळे एवढा जोरात बोलत होते की ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत एकदम, म्हणजे असं बोलत होते बेंबीच्या डेटापासून ओरडून. काय म्हणजे आता तुमचा घसा एवढा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहित आहे ना, सगळा प्रवास माहित आहे. आता त्यावेळेस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, त्यामुळे थोडा दाखवली ना, त्यामुळे तुम्ही त्यावेळे हे झालं. कसं आहे बघा, पण परत परत दाखवता येणार नाही. तिकडे विधानसभेमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्र्यांची चांगलीच फिरकी घेतली. पालघर जिल्ह्यातल्या हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनानं काय उपाययोजना केली यावर लेखी प्रश्न त्यांनी विचारला आणि उत्तरात सरकारला कोंडीत पकडलं. सरकारनं निवडक भागातील डास पकडून त्यांचं वर्गीकरण केलं, शवविच्छेदन केलं आणि डास घनता शोधली असं उत्तर दिलं होतं. यावर प्रश्न विचारताना भुजबळ यांनी किती डास पकडले, डासांचं वर्गीकरण करताना किती नर किती मादी डास पकडले, यात नर डास जास्त धोकादायक आहे का मादी डास जास्त धोकादायक आहे, असे अनेक प्रश्न विचारत आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. उपलब्ध कीटक समाहारकाच्या मार्फत कार्यक्षेत्रातील निवडक भागामध्ये डास पकडून त्याचे वर्गीकरण करणे, डास घनता काढणे, डासाचे विच्छेदन करणे अतिशय चांगलं काम आहे अध्यक्ष महोदय. माझा प्रश्न फार सोपा, किती डास पकडले, त्याचं विच्छेदन केल्यानंतर किती नर आणि मादी त्याच्यात होता, त्याच्या विच्छेदनातून अतिशय संहारक जे आहे ही मादी डास आहे की नर डास आहे आणि त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का? असे डास पकडलेले आहेत, त्याचं जे काय आहे माहिती घेऊन मी पटलावरती ठेवतो. असे डास पकडलेले आहेत, त्याचं जे काय आहे माहिती घेऊन मी पटलावरती ठेवतो. या शेवटी अध्यक्षांना मंत्र्यांच्या मदतीला यावं लागलं. तिकडे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा नगराध्यक्ष कोण हे निवडण्याचा अधिकार जनतेला मिळणार आहे. नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचं विधेयक विधान सभागृहात आज मंजूर करण्यात आलं. विधेयक मंजूर करताना आणि मंजूर केल्यानंतर विधिमंडळात खेळ रंगला तो फिरक्यांचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना त्यांच्या खास शैलीत फैलावर घेतलं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही जर अशा पद्धतीनं डायरेक्ट नगराध्यक्ष जनतेतनं करायचा म्हणताय, मग डायरेक्ट मुख्यमंत्री देखील जनतेतनं करा ना. मुख्यमंत्री जनतेतनं केला असता तर तेही चाललं असतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे, त्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे आपण मुख्यमंत्री निवडतो आणि हे जे नगराध्यक्ष आहेत ते राज्यांना अधिकार दिलेले आहेत. तुमचं असं सुचवायचं आहे घटना बदला, म्हणजे असं आहे का? तर याच्यामध्ये एकच आहे, याच्या अरे आव्हाड साहेब काय मी काय खोटं बोलतोय का? दादा अरे बाबा अजित दादा जे म्हणाले मगाशी उपमुख्यमंत्री ते बोलतोय मी, असं का म्हणालो का? ते बोललेत का बदला म्हणून? एकदा मला भुजबळ साहेब बोलले, अरे एकनाथ बाबा काय चाललंय, ठीक आहे ना, ठीक आहे ना, ओके आहे ना? बोले एकदम ओके आहे, ओके आहे, काय काळजी करू नका, सगळं ओके आहे. बोललो आपली चर्चा जी झाली ती, मी खोटं कधी बोलत नाही, खोटं कधी बोलत नाही. आणि दादांनाही मी सांगितलं, दादांनाही माहिती होत्या सगळ्या गोष्टी, बाबा काय चाललंय, कसं चाललंय. बोले एकदम चांगलं आहे, एकदम ओके होईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळा जो काय निर्णय झाला आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय काळजी करू नका, मी सक्षम आहे बिलकुल. देवेंद्र जी और मैं है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ. त्यामुळे आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही? कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, कोणी रिमोट चालवलंय, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहित आहे. दादा आता बोलणार नाहीत पण ते खाजगीमध्ये बोलत होते सगळं. ते एकदा बोलले, मला सांगितलं तर मी कानात सांगितलं असतं. मग तुम्ही तुमचं ऐकत होते म्हणून तर आमचं ऐकत नव्हते ना, तोच प्रॉब्लेम होता.
प्रॉब्लेम तिथेच झाला सगळा. सभागृहातली फटकेबाजी. तिकडे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. एकही संधी सोडत नाहीत. त्यात विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार भाषण करत असताना सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी मोठा गोंधळ घातला. त्यावेळेला अजितदादा चांगलेच संतापले. पाहूया दादांची विधानसभेतली दादागिरी. एक मिनिट. मगाशीच सांगितलेलं तुम्हाला जे बोलायचं नंतर उठून बोला. त्या संदर्भात अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय काय आम्ही तर गोट्या खेळायला आलो काय? अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की 2-2 कोटी रुपये आम्ही देऊ. 2 कोटी दिले नाही, 1 कोटी रुपये दिला. तुम्ही ऐकून तर घ्या ना जरा. परंतु एक सुरुवात केली. ठरवलं तुम्ही तर तुम्ही काही करू शकता. हे गेले वर्षभर आम्हाला लक्षात आलेलं आहे. म्हणजे बसून बसून मुंगा कसा हळू लागला ते कुणाला कळलाच नाही. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्ही सांगितलं आमचा काही दोष नाही, आमचा काही दोष नाही, आमचा काही दोष नाही, आमचा काही संबंध नाही. पण या देशातल्या एका महत्वाच्या भाजपच्या नेत्यांनी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये तो पक्ष फोडून दाखवला, असं स्टेटमेंट आलं. गिरीश महाजनजी, मला त्या खोलात जायचं नाही. मनोहर जोशी साहेबांचं आम्ही ऐकलं होतं की त्यांनी ऐकलं की म्हणायचं मी ऐकलंच नव्हतं. आता हे असलं नवीन काहीतरी महाजन साहेब तुम्ही करू नका. तुम्ही आहात जवळचे, तरी यावेळेस ग्रामविकासवर कसं तरी निभावलं लक्षात घ्या, नाही तर झटका फार जोरात होता. मित्रांनो, अध्यक्ष महोदय, मला त्या खोलामध्ये जायचं नाही. पालिका निवडणुकांच्या आधी सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. राज्य सरकारनं 3चा प्रभाग 4चा केला होता. त्यावर कोर्टानं जैसे थेचे आदेश दिलेत. शिंदे सरकारनं महाविकास आघाडीचा निर्णय रद्द करून पुन्हा 2017चा म्हणजेच 4 वॉर्डाचा एक प्रभाग असेल असा निर्णय घेतला होता. त्याला पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयानं जैसे थेचे आदेश दिलेत. पूर्वी जे स्थिती होती न्यायालयामध्ये ती स्थिती कायम राहण्यात येणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यात स्टेटस को मेंटेन राहील याची ग्वाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. त्यात कोणताही बदल न करण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यात स्टेटस को राहील आणि त्यात कोणत्याही पार्टीला अन्याय होणार नाही याची सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलासा एक प्रकारचा दिलेला आहे. या दिलेल्या निर्णयाकरता मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. कारण एकूणच न्याय प्रक्रियेच्या मध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी सगळ्या निवडणुकांचा एकूण वेगळ्या पद्धतीने घाट बांधण्याचा प्रयत्न हा एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार करत होता. याच सरकारच्या मंत्र्यांनी, नगरविकास मंत्र्यांनी ती रचना केलेली होती, तिच्यावर अध्यादेशावर सही केली होती. पुन्हा 1 महिन्यात 2 महिन्यात कोणता साक्षात्कार झाला की त्याला बदलायचं, निश्चित न्याय देवता याच्यात न्याय देणार आहे. वॉर्ड रचना एकदा जाहीर झाली, नगरविकास मंत्र्यांनी स्वतः सही केली, तेच आता नगरविकास मंत्री आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी तुम्ही वेगळा न्याय लावला आणि आज असा कोणता साक्षात्कार झाला की तुम्हाला हे पुन्हा बदलावं लागलं. आणि म्हणून जनतेच्या वेळेचा अपव्यय, सरकारच्या वेळेचा अपव्यय, पैशाच्या वेळेचा अपव्यय आणि निवडणुकांना घाबरून दूर पळण्याचा हा प्रयत्न आहे. हे सगळा खेळखंडोबा चालू आहे. खरं तर एकदा एक धोरण ठरवायचं, पुन्हा त्याला कोणीतरी स्टे आणायचं, परत नवीन सरकारने यायचं, नवीन धोरण राबवायचं, हा खेळखंडोबा चालू आहे. काही महापालिकांचं निवडणुकीची मुदत संपून आता वर्ष होऊन गेलं. वर्ष प्रशासक आहे. प्रशासकच सगळा काम स्थानिक स्वराज्य संस्था चालवणार असतील तर मग निवडणुका पाहिजेतच कशाला? काय चालू आहे हा खेळखंडोबा? महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाच्या बद्दल सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाची सुनावणी सुरू केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही सुनावणी आता 5 आठवडे पुढे ढकलली आहे. तसंच विशेष खंडपीठाची स्थापना करताना जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेशही दिलाय. राज्य सरकारनं स्थापन केलेल्या बांडिया आयोगाच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयानं मान्य केल्यानंतर राज्यातला ओबीसी आरक्षणाचा मार्ग खरं तर मोकळा झाला.
पण निकालाच्या आधी जाहीर झालेल्या 92 नगर परिषदांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं। या 92 नगर परिषदांमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलंय। ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली। तोपर्यंत या नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन नव्हतं असा दावाही सरकारकडून करण्यात येतोय। तिकडे मुंबईमधल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं धक्का दिलाय। या प्रकरणी अधिक चौकशीसाठी राऊत यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे संजय राऊत यांचा यंदाचा गणेशोत्सव तुरुंगातच जाणार असं स्पष्ट दिसतंय। मुंबई पोलीस दलाला भ्रष्टाचाराची किती कीड लागली आहे याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय। राज्याच्या सागरी सुरक्षेला मोठा धोका आहे आणि पेट्रोलिंग बोटीमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई पोलीस दलाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय। कारण राज्याच्या सागरी सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्याचं समोर आलंय। ज्या सागरी बोटींच्या साहाय्याने पेट्रोलिंग केलं जातं त्या पेट्रोलिंग करणाऱ्या स्पीड बोटींमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। आणि हा घोटाळा नेमका काय आणि कसा आहे हे न्यूज 18 लोकमत तुम्हाला दाखवणार आहे। नव्या बोटींना जुनं इंजिन लावल्याचं स्पष्ट झालंय। हे भ्रष्टाचारी अधिकारी कोण याची सध्या तपासणी सुरू आहे। पण या सगळ्याचे धागे हे IPS अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले असू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। तिकडे रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बोटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा आहे। समुद्री सुरक्षेतली अक्षम्य चूक या सगळ्यातून समोर येते। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत सागरी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या गस्ती नौकांच्या खरेदीतच मोठा भ्रष्टाचार झाला असून या घोटाळ्याची व्याप्ती 7.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे असं बोललं जात आहे। या गस्ती नौका जरी नव्या असल्या तरी त्याची इंजिन मात्र जुनी आहेत किंवा भंगारातली आहेत। दुबई पोलिसांनी भंगारात काढलेल्या इंजिन या बोटींना लावल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। राज्य गुप्तचर विभागाच्या कोस्टल पोलिसांकडून मोटर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। या घोटाळ्यात एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश असून आणखीन काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे। आणि आपण ग्राफिक्सच्या सहाय्याने जाणून घेऊयात की नेमका घोटाळा काय आणि कसा आहे ते। 26/11च्या हल्ल्यानंतर एकूण 57 पेट्रोलिंग बोटी या खरेदी करण्यात आल्या। महाराष्ट्राचा अतिशय विस्तीर्ण असा असलेला समुद्रकिनारा पाहता तेवढ्या बोटी आवश्यक होत्या। गोवा शिपयार्डकडून 28 गस्ती नौका केंद्रानं राज्याला दिल्या। पण अडचण इथून पुढे सुरू झाली किंवा भ्रष्टाचार याच्या नंतर सुरू झाला। 2011-12 मध्ये 29 बोटींची राज्य सरकारकडून खरेदी करण्यात आली। पण त्यानंतर या बोटी नव्या असल्या तरी त्याला जे इंजिन बसवण्यात आलंय, खरं तर बोटीचा प्राण म्हणजे इंजिन, कारण त्या इंजिनाच्या आधारावरतीच बोट अतिशय वेगानं किंवा अधिक क्षमतेनं फिरू शकते। पण ही इंजिन भंगारातली असल्याचं आता समोर आलंय आणि हे कळल्यानंतर एकच खळबळ उडाली पोलीस दलात। चांगलं इंजिन हे गुजरातच्या भंगारवाल्याला विकण्यात आलं। हे त्याहूनही आणखीन धक्कादायक आहे। 21 बोटींना जुनं इंजिन लावलं गेलं, म्हणजे बोटी खरेदी करताना जे नवं इंजिन घेण्यात आलं होतं ते नवं इंजिन काढून भंगारात विकण्यात आलं आणि भंगारातलं जुनं इंजिन या 21 बोटींना बसवण्यात आलं। किती धक्कादायक आणि संतापजनक आहे बघा। 24 बोटींचं तर असं लक्षात आलं की त्या बोटींना इंजिनच नाही, म्हणजे इंजिनच नाही तर समुद्रात बोट जाणार कशी हाही एक मोठा प्रश्न। बोटींच्या इंजिनाचे नंबर सुद्धा गायब झालेत। म्हणजे जसं आपल्या कुठल्याही 2 व्हीलरच्या 4 व्हीलरच्या इंजिनाला एक चेसीचा नंबर असतो तसा नंबर असतो, तर तोही गायब झाला होता। 13 बोटींची 17 इंजिन ही आपापसात बदलली गेल्याचं सुद्धा समोर आलं होतं। आणि या सगळ्या गोष्टी या
अत्यंत धक्कादायक अशा प्रकारच्या आहेत आणि अपेक्षा आहे की आता जी चौकशी करण्यात आलेली आहे, रजनीश सेठ यांनी ही चौकशी लावली आहे आणि संबंधित सर्व जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. तिकडे पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या देखाव्यावरून एक वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. पुण्यातल्या कोथरूड परिसरातील संगम तरुण मंडळानं यावर्षी अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल पोलिसांकडे त्यांनी रीतसर परवानगी मागितली. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तो यापूर्वीही झाला आहे असं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली. या मुद्द्यावरून पुणे पोलिसांची मोठी अडचण झाली. मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी या सगळ्याबद्दल संताप व्यक्त केला. आपल्या हिंदुस्थानात शिवाजी महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर मग काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का, असा संतप्त सवाल पुणेकर विचारतात. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात मुंबईत अफजल खानाचा वध तर थेट मानवी मनोऱ्यावर दाखवण्यात आला होता, जो सगळ्या देशानं पाहिला. अशा वेळेला पुण्यात हा देखावा दाखवण्यास विरोध का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. आम्ही हा देखावा दाखवण्यावर ठाम आहोत. आम्ही अजूनही आमची आशा सोडलेली नाहीये. पोलिसांनी जरी आम्हाला नाही म्हणून कळवलंय, आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ. उद्या आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घ्यायला जाणार आहे. त्यांना आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे आणि आम्हाला आशा आहे, आम्हाला खात्री आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि त्यांच्या या स्वराज्यामध्ये आपल्याला त्यांचा जर प्रसंग दाखवायला जर आडकाठी येत असेल तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायला लागेल. खरं तर या शिवरायांच्या महाराष्ट्रात ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की अशा देखाव्यासाठी परवानगी मागितल्याने ती नाकारली. ही जी घटना आहे ती इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो लोकांपुढे जायला नको आहे का? आपण कोणाचं उदात्तीकरण करतो? अफजल खानाची कबरीवर उरूस व्हायचा तिकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी, तो मला वाटतं सरकारनेच बंद केलं माझ्या माहितीप्रमाणे. मग आता अशा गोष्टींना नकार कशाला देते ना? मी आता गृहमंत्री साहेबांना भेटणार आहे आणि मला खात्री आहे शिंदे फडणवीस सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले. आम्ही त्याच मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला. लोकांना शिवप्रताप सांगायचा नाही का? मी त्यांना भेटून आमच्या पक्षाच्याही भावना मांडणार आहे आणि लेखी त्यांना पत्रही देणार आहे.